मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देवकी माईंना घरात येत असताना आवाज देते, तेव्हा माई धक्क्याने देवकीला एकदम अशा भूतासारख्या कशा प्रगट झालात ते विचारतात. तेव्हा माझे समजले, परंतु तुम्ही इथे काय करत आहात? तुम्ही जयदीप भाऊजींच्या खोलीतून येत आहात ना, असं देवकी माईंना विचारते. तेव्हा माई, तुमच्यामुळे माझ्या डोक्यात गौरीविषयी संशयाचा भुंगा घुसायला लागलाय. ती भटक भवानी कोण आहे ते मी शोधत आहे, असं बोलत माई देवकीला वेड्यातच काढतात. तर तेव्हा देवकी, मला पण जाऊबाईंनी गौरीवर वॉश ठेवायला सांगितलं आहे, असं माईंना सांगते. तेव्हा माई नाटक करत देवकीला त्यांचा पुढचा प्लॅन काय आहे असं विचारतात. तर तेव्हा देवकी, जाऊबाईंचा होळीला काहीतरी करण्याचा मोठा मास्टर प्लॅन आहे, परंतु नेमके काय करणार आहे ते मलाच माहीत नाही, असं माईंना सांगते. तेव्हा माई देवकीला या प्लॅनमध्ये अजून कोण कोण सामील आहे असं विचारतात. तेव्हा वेडी देवकी शहाणी होते व तिचे आणि शालिनीचे नाव सांगते. आता तुम्ही पण आमच्या टीममध्ये सामील झालात. मी हळूहळू जाऊबाईंना तुमच्याविषयी सांगते. त्यानंतर माई देवकीला गौरी तुम्हाला सकाळी कामाला लावणार आहे असं सांगत झोपण्यासाठी काढून देतात. तेव्हा माई मनाशी, तुमचा डाव कधी तुमच्यावर उलटणार ते तुम्हालाच कळणार नाही, असे बोलतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी जयदीपला झोपेतून उठवते व चहा देते. त्यावर जयदीप वैतागाने उठतो व चहा घेण्यासाठी नकार देतो. तेव्हा गौरी त्याला, तुझे जागरण झाले असेल तेव्हा पिऊन घे असं सांगते. तेव्हा जयदीप, मी चहा पित नाही असे बोलतो. त्यानंतर गौरी मुद्दाम मोठा सूर आवाज करत चहा पिऊ लागते व जयदीपला, तुझी ती थोरली वहिनी तुला विचित्र वाटत नाही का? तिनेच तुझ्या बायकोला गायब केले असेल तर, असं विचारते. त्यावर जयदीप, म्हणजे तू मान्य करतेस की तू माझी बायको नाही, असं उत्तर न देता बोलतो. तेव्हा तू माझे उत्तर दे. थोरल्या वहिनीनेच तुझ्या बायकोचे काहीतरी बरे वाईट केले असेल म्हणून गौरी जयदीपला सांगते. तर तेव्हा जयदीप गौरीला, शालिनी वहिनी असं काही करू शकत नाही, कारण त्यांच्या आजारपणात गौरीने त्यांची खूप काही काळजी घेतली होती, त्या आता बदलल्या आहेत असं सांगतो. तेव्हा ते ऐकून गौरी, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं असा डायलॉग देते. तर जयदीपला ते ऐकून मोठा धक्काच बसतो. तेव्हा याच्या मागे जो कोणी आहे त्याला मी शोधून काढेलच, सापडला तर सर्वात पहिले तुलाच मी सांगेन, असं जयदीप गौरीला बोलतो. तेव्हा गौरी, सर्वात पहिले तू तुझ्या थोरल्या वहिनीला सांगशील ना, असं विचारते. तेव्हा ते ऐकून जयदीपला मोठा धक्काच बसतो. तुझे सत्य मी शोधून काढेलच, तुझे सत्य शोधले की गौरीचे सत्य मला आपोआप समजेल, असा विचार करतच जयदीप लगेच रूमबाहेर जाऊ लागतो. तेव्हा कुठे निघाला असं म्हणत गौरी जयदीपला अंथरूण उचलायला सांगते व मनातल्या मनामध्ये हा काही पण अंदाज लावू देईना झाला आहे, कारण शालिनी वहिनीने याला जोरात पट्टी पढवली आहे असा विचार करते. त्यानंतर सर्वजण चहा पित असतात. माई दादांना आज होळी साजरी करायची ना, असं विचारतात. तेव्हा आपल्या गौराबाई पण परत आल्या आहेत, त्यामुळे होळी करायची तर आहेच असं दादा सांगतात. तर तेव्हा शालिनी दादांना ती आपलीच गौरी आहे ते पटत नाही म्हणून सांगते. त्यावर मल्हार, तुमचे परत सुरू झाले का असं विचारत शालिनीवर भडकतो. तर देवकी, होळीला लई मजा येते, रंग खेळायचा, पिचकारी उडवायची, आपण होळी साजरी करू असं शालिनीला सांगते. तेव्हा शालिनी, दरवर्षीची गोष्ट वेगळी आहे, परंतु यावर्षी आपली गौरी आपल्यासोबत नाही आणि हे कोणते सोंग घरात येऊन बसले, आपण तिच्यासोबत सण साजरा करायचा का, असं नाटक करतच सांगते. तर तेवढ्यात गौरी तिथे येते व मोठ्याने, ऐ जनता काय म्हणता, असा डायलॉग मारते व देवकीला उठ म्हणत तिच्या जागेवरच बसते. नंतर गौरी शालिनीच्या डोक्यावर हात ठेवत आ कर असं बोलते. तेव्हा शालिनी तोंड उघडते तर गौरी हात ठेवून होळीसमोरचा ब्ला ब्ला आवाज काढायला तिला लावते. हा वाईटांचा नाच करणारा क्षण आहे ना, त्यामुळे तो आपण साजरा करायचा असं सर्वांना गौरी सांगते. तेव्हा उदय, तुला तर काहीच आठवत नव्हतं ना, मग हे कसं आठवतं असं मध्येच विचारतो. त्यावर भुसा भरलेल्या लांडग्या मध्ये मध्ये का बोलतोय असं गौरी उदयवर भडकत बोलते. तेव्हा माई, ठरले तर होळी साजरी करायची, त्या निमित्ताने
त्याने तरी गौरीला सर्व काही आठवेन असं सांगतात. तेव्हा शालिनी खुश होत मला तर तेच पाहिजे होतं, आता पेटवा होळी असं मनातल्या मनातच बोलते. त्यानंतर उदय मल्हार व जयदीप होळीची तयारी करत असतात. तेव्हा मेरे देश की धरती असे गाणे म्हणत गौरी तिथे ऊस घेऊन येते व उदयला बैल असे म्हणत ऊस खाली ठेवायला सांगते व आरामात ऊस खाऊ लागते. तेव्हा मल्हार तिला तू पण थोडी मदत कर ना असं सांगतो. तेव्हा शिंकाळ्या म्हणत गौरी मल्हारवर भडकते. त्यानंतर गौरी उदयला रिकामटेकड्या चिकण्या कंपनीत जातो, शिंकाळ्या आखाड्यात जातो, तू काय करतोस असं विचारते. तर तेव्हा जयदीप तो मोठा आहे त्याच्याशी नीट बोल असं गौरीवर भडकत बोलतो. तेव्हा तो माझा कोणी पण नाही असं उत्तर गौरी देते. तेव्हा जयदीपचा फोन वाजतो. मी आधी फोन घेतो मग तुला उत्तर देतो असं जयदीप गौरीला सांगतो. तेव्हा ऐचिकन्या तुला लई गोष्टींची उत्तरं द्यायची आहेत असं गौरी बोलते. तर जयदीपला मोठा धक्काच बसतो व तो बाजूला जाऊन फोन उचलतो. तेव्हा उदय याला पण कामाच्या वेळीच फोन येतात असं वैतागाने बोलतो. तेव्हा मल्हार तो 2-2 कंपन्या सांभाळतो, त्याला कामाचे फोन येतातच की असं उदयला सांगतो. तेव्हा उदय वैतागाने मी इथे हातावर हात ठेवून बसलो आहे, मला पण एखादी जबाबदारी द्यायची ना असं मल्हारला सांगतो. तेव्हा गौरी लहान बाळ असं म्हणत उदयवर खूप मोठ्याने हसते. तेव्हा उदय रागाने गौरीला जास्त शहाणपणा करू नकोस असं ओरडतो. तेव्हा गौरी उदयचं बोटच पिरगळवते. तर इकडे देवकी शालिनीला तुम्ही होळीला विरोध का करत होतात ते विचारते. तर तेव्हा शालिनी समद्यांसमोर मी जर होळीमध्ये इंटरेस्ट आहे असं दाखवलं असतं तर होळीमध्ये जे काही होणार त्याच्या मागे मी आहे ते सर्वांना समजलं नसतं का? कारण आपला डावच तसा आहे, होळीमध्ये जे काही होणार ते माईदादा भोगणार व गौरी नावाच्या सोंगाला बाहेर काढणार असं शालिनी सांगते. तेव्हा देवकी खूपच खुश होते. तर शालिनी गुलालामध्ये लाल मिरची टाकून देते व मिक्स करते. तेव्हा देवकी काय जालिम प्लॅन बनवलाय असं म्हणत खूपच खुश होते. तर तेव्हा आता या होळीची आग त्यांच्या डोळ्यात पेटणार असा डायलॉग गौरी मारते. त्यानंतर शालिनी खोट्या जयदीपला ते ताट देते व समदे होळीसाठी बाहेर आल्यानंतर तुम्ही हे ताट घेऊन बाहेर यायचं असं त्याला सांगते. तर खोटा जयदीप होकार देतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वजण होळी साजरी करतात. तेव्हा मल्हार शालिनीला गुलाल लावू लागतो. तर शालिनी घाबरत मला गुलाल लावू नको असं सांगते. तेव्हा माई पण का असं शालिनीला विचारतात. तेव्हा गौरी कारण हिने गुलालामध्ये लाल तिखट मिसळलं आहे असं सर्वांना सांगते. तर तेव्हा ते ऐकून शालिनी खूपच घाबरते. गौरी शालिनीचा डाव तिच्यावरच उलटवते. मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.